महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका अभियान व्यवस्थापन कक्षामार्फत वाल्मिक मत्स्य संसाधन केंद्र अंतर्गत राजीवनगर येथे सुमारे 60 लाख रुपये खर्चून मत्स्य खाद्य उत्पादन प्रकल्प उभारण्यात आलाय। मात्र प्रकल्प कागदोपत्री सुरू असला तरी प्रत्यक्षात उत्पादन शून्य असल्याचं समोर आल्यानं नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले। तर महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देणं आणि मत्स्य व्यवसायाला चालना देणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता। मात्र एवढा मोठा निधी खर्च करूनही अपेक्षित उत्पादन होत नसल्यानं प्रकल्पाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तर प्रकल्पासाठी आवश्यक यंत्रसामग्री उभारण्यात आली असली तरी तिचा प्रभावी वापर होत नसल्याचं दिसून येत आहे। मत्स्य खाद्य प्रकल्प निर्मितीसाठी आवश्यक कच्चा माल उपलब्ध असताना सुद्धा उत्पादन अत्यल्प किंवा शून्य असल्याचा आरोप करण्यात येतोय। या संदर्भात प्रकल्पात कार्यरत महिलांकडे कच्च्या मालाच्या आवक नोंदवहीबाबत विचारणा करण्यात आली असता संबंधित नोंदवही त्यांच्या ताब्यात नसल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळे कच्च्या मालाची आवक, वापर, उत्पादन प्रक्रिया आणि विक्री याबाबतच्या नोंदणीच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत। तर विशेष म्हणजे जुलै 2026 मध्ये या प्रकल्पातून अवघ्या सुमारे 6,000 रुपयांच्या विक्रीची नोंद झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे 60 लाख रुपयांच्या गुंतवणुकीच्या तुलनेत उत्पादन आणि विक्रीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचं स्पष्ट होत आहे। तर प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर यांनी 7ही प्रभागांची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र अद्यापही कोणत्याही प्रकारची ठोस चौकशी किंवा कारवाई झालेली नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। तर उमेद अंतर्गत साहित्य पुरवठ्याचं काम केवळ एका कंत्राटदाराकडेच का देण्यात आलं असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळे प्रकल्पाचे आर्थिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करून 7ही प्रभागातील कामकाजाची सखोल चौकशी करावी, कच्च्या मालाच्या आवक, जावक, उत्पादन आणि विक्रीच्या नोंदीची तपासणी करावी, तसंच अनियमितपणा आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। आता संबंधित यंत्रणा या प्रकरणाची चौकशी कधी सुरू करणार आहे आणि 60 लाख रुपयांच्या या प्रकल्पाची प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अश्विनी जिपकाटे, अर्जुनी मोरगाव, गोंदिया, महाराष्ट्र 24 एक्सप्रेस।